गोदाक्का आणखी नाश्ता लवकर. अरे वा राणादा लवकर तयार झाल्यास की. ते नव काय म्हणतोय मला? काय नाही. काय नाही कसं वहिनी तू मळ्यात राहायला गेल त्याचं ना. काय नाही म्हण भारी आहे बा. नंतर आमच्या बायकोला खोलीन वाडा सोडून कुठे जायचं म्हटलं जीवावर येते. ते नव रात्रीला चांदण्या बघितल्यास का नाही? लाडू लवकर नाश्ता आला. बस 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 राणा चल बस. धर सूरज धर. नाही काय रे राणा तू कुठं होतास? सकाळी अंजलीला एकटीलाच बघितली मी. दादा काल काय काय मजा केली सांग की. सांग की रे दादा. हे लाड्या नाश्ता करून जा की खेळायला. का ते? तू बारकायस अजून कळत नाही तुला. हे बघ मी झालो मोठा. हे दादा सांग की काल काय काय मजा केली. लाडू तू आज जा. तू त्या राधा मावशीकडे जाऊन खायला घे जा. ये बाळ जा आज जा. राधा माऊला म्हणा मला पण दे जा. राणा काय झालंय? काय नाही. नाही कसं बारक्यापणापासून ओळखते मी तुला. तुझं काय बिनसलं तर समध्याच्या आधी मला कळते. या अंजली बी गप गप आणि तू बी. काय झाले सांग मला. गोदाक्का ते काही विचारू नका. सांगण्यासारखं नाही ते. म्हणजे राणा भाऊजी काल रातच्यालाच परत आल्यात. त्यांच्या उबाईंमध्ये भांडणं झाल्यात. भांडणं? वय हे जरा फसवाफसवी केल्या म्हण जाऊबाईंनी. कसली फसवा फसवी? जाऊ देव गोदाक्का त्याच्यामध्ये आपण न पडल्यालाच बरं. नवरा बायको दोघं मिळून सोडून घेतील काय पाहिजे ते. तसं ती जाऊबाईंना दोघात तिसरा आलेला खपत नाही. राणादा काय झालंय? मला यावर काय चर्चा करायची नाही. हे गोदक. अरे राणा न्याहारी तरी करून जा. बुक नाही मला. सांग तरी काय झालंय? राणा भाऊजी. राणा भाऊजी. अहो वहिनी अहो सावकाश की. धावपळ करू नका. अहो कारणच तसं महत्वाचं आहे आणि तुम्हाला सांगायचं होतं लगेच. बोला की. काल रातच्याला आमच्या स्वप्नात की नाही सासूबाई आलत्या आणि त्यांनी तुमच्यासाठी एक महत्वाचा निरोप बी दिला. काय? भय त्या आमच्या पोटी जन्म घेणार आहेत म्हणल्या. काय? भय खरंच काय? अहो भय राणा भाऊजी खरंच की. पहाट पडलं होतं स्वप्न. जाऊबाईंना जे स्वप्न पडलं होतं ते खोटं ठरलं. पण आमचं खरं होणार आहे. या पहाट पडलेली स्वप्न खरी होत्यात का नाही? आता खुद्द सासूबाई सांगायल्यात तर हे खरं होणार हे पक्क. सासूबाई म्हणत होत्या माझा राणा तुझी समधी काळजी घेईल म्हणून. घेशीला नव? वहिनी हे काय विचार नाही झालं वय. अहो घेणार की. नाही हो ते तुम्ही तुमच्या समध्या प्रकरणामध्ये अडकला असा. मग तुम्हाला कसं सांगायचं? जाऊबाई आणि तुमची भांडणं. वहिनी अहो तुमच्यासाठी काय पण बघा. अहो माझी आई तुमच्या पोटी जन्म घेणार आहे. बारकेपणी मी लई ताप दिलता तिला. पण आता तिची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. देवा न ग पण काळजी घ्या. ते बी सासूबाईंसाठी. वहिनी अहो इथनं पुढं माझं जे बी काय काम असेल ते मागणं. आधी तुम्ही आणि तुमचं येणार बाळ. सासूबाई म्हणा. वय अहो आईसाठी काय बी करायला तयार आहे राहणं. तुम्ही बोलायचं आणि मी ऐकायचं.
मला काय बी लागू द्या, मला आधी सांगायचं. बरं येऊ. चला. काय झालंय गो धक्का? काय माहित दोघं बी काय सांगना झालं. ए कसली फसवा बसवी? जाऊ द्या हो, आपण उगा त्यांच्या वादात नगं पडायला. आता भांडणं झाल्यात आणि मधी पडायला नका, असं कसं काय? हे बघ त्यांची ती सोडवते. दोघं बी सांगना झाल्यात म्हणजे तसंच काहीतरी असणार. नाही पण जाऊबाई जे काही वागल्या का नाही ते अजिबात बराबर नाही बघा. असं नाही करायला पाहिजे होतं त्यांनी. अगं पण केलं काय ते तरी सांग की. जाऊ द्या हो, गोदाक्का म्हणल्या ना वाटता त्यांचं ते सोडून घेत्याल म्हणून. तुम्ही जावा बरं तुमच्या तुमच्या कामाला. आणि लईच काय सिरियस झालं तर नंतर ना बघू काय. ठीक आहे, तू बी कुणाचं लई दगदग करू नकोस. काय येतो गो धक्का. गोदाक्का गोदाक्का जरा थांबा की, बोलायचं होतं. बोला की. आमासनी का नाही काल रातच्याला एक स्वप्न पडलं. आता सांगितलं आम्ही राणा भाऊजीसनी. कसलं सपन? ते सासूबाई आल्या आमच्या स्वप्नामध्ये. त्या आमच्या पोटी जन्म घेणार आहेत असं म्हणल्या. खरल्या मालकीन बाई? वय राणा भाऊजींची लई काळजी करत होत्या. होय. राणा बारका होता तेव्हा त्याचीच काळजी जास्त असायची त्यासनी. गोदाक्का खरंच सासूबाई आमच्या पोटी जन्म घेत्याल का हो? काय सांगावं? पण आम्हासनी गॅरंटी सासूबाई आमच्या पोटी जन्म घेणार. आम्ही रोज त्यांच्या फोटोच्या एवढं पाया पडतो. त्याचा आशीर्वाद म्हणून त्या आमच्या पोटीच जन्म घेणार. गोदाक्का आम्ही जुन्या जाणत्या माणसांकडनं पुनर्जन्माच्या काय गोष्टी ऐकल्या होत्या. त्याच्यावर आता विश्वास बसायला लागलाय बघा आमचा. सासूबाई जशी राणा भाऊजींची काळजी करत होत्या का नाही तशीच काळजी आम्हासनी बी आता त्यांची वाटायला. नाही म्हणजे आम्हाला माहिती खरं काळजीचं काही कारण नाही, तरी बी काळजी वाटायला. खरं खरं आधी कधी असं वाटत नव्हतं. म्हणजे बघा आता तालमीला गेल्यात, मग मळ्यात जाणार, आता तिकडनं घरी कधी परतणार असं व्हायलंय आम्हाला. चैन पडना हो आम्हासनी. खरंच आधी कधी असं होत नव्हतं. आता का व्हायलंय काय कळणं झालंय. लळा असलेलं माणूस परत येतं असं जुनी माणसं म्हणतात. आम्हासनी बी तसंच वाटतंय बघा गोदाक्का. तुम्हाला काय खायला आणू काय? सासूबाईसनी काय खाऊ वाटायचं? काय खास नाही, पर चटणी मीठ लावलेली कैरी लई आवडायची त्यासनी. गोदाक्का तरी कालपासून का नाही आम्हासनी कैरी लई खाऊ वाटत होती बघा. पर आता कैरी कुठनं आणू? असू द्या, तुम्ही काय त्याचा जादा लोड घेऊ नका. ते बघू कैरीचं आपण नंतर ना. बाकी काही लागलं तर कळवतो तुम्हाला. होय सांगा मला, मी हाय आत. म्हातारीला कैरी लई खाऊ वाटत होती होय. ते बी चटणी मीठ लावून. सासूबाई तुमच्या या आड्याने ठोकळ्याला जरा कामाला लावायचं म्हणालोय आम्ही. लावून हवं. आता कायम तुमच्या आडाने ठोकळ्याच्या डोसक्यात आमच्या पोटी जन्म घेणाऱ्या आईचा इचारच घोळवला पाहिजे. आणि तो आम्ही घोळवणार. खरंच आहे परत येणार आहे. मला सोडून कुठं जाणार नाही म्हणली होती.
म्हणजे खरंच येणार? बारक्यापणी माझ्यामुळे तिला जो काय ताप झाला होता त्याची भरपाई करायची आता. राणादा, ओ राणादा, राणादा, हा? अहो थांबा की. कुठल्या तंद्रीत आहेसा? कवाच्या हाक मारतोय. ध्यान कुठे आहे तुमचं? हाय की. बोला की, काय झालं? बरं हे का बरं, अंजली वहिनी कुठे आहे? असतील घरला. घरी? अहो मग तोंड काय एवढं कडूजार झाले? अंजली वहिनींच्या संग भांडण बिंडण झालं नाही ना हो? मला तर त्यांचं तोंड गोड करायचं. बरं, पेड कसलं? अहो ती आमची वांजुटी गाय. तिचं काय झालं? डॉक्टर उपाय झालं, गावठी उपाय झालं, देवाला नवस बी झालं. मागच्या वर्षी कौल बी लावला होता. अहो कशाचं काय, गाबच जात नव्हती. मग काय विकून टाकायचा विचार होता. अंजली वहिनींनी समजावलं, हिम्मत सोडू नका, धीर सोडू नका. आणि तसंच झालं की हो, आमच्या गाईला कालवड झाली, कौल उलटा लागून बी. अरे वा, चांगलंय की. मग अंजली वहिनींमुळेच. देवावर विश्वास पाहिजे. आपला प्रयत्न आणि खरेपणा असला की देव बी साथ देतो, असं अंजली वहिनींनी सांगितलं होतं. मग काय, गाय इकायचं कॅन्सलच केलं बघा. म्हणून मला त्यांचं तोंड गोड करायचं. बरं चला जाऊ काय? दुर्भावशी आता थांबा की. ते कौल उलटा लागून बी काय काप दिली? कौल बिऊल अशा गोष्टीवर लय भिस्त ठेवून उपयोगाचं नाही बघा. आपला प्रयत्न आणि वाट बघायची हिंमत ठेवली की झालं. बर चला निघू काय? होय. माझी कौल बिऊल असं काय नसते. समजा भावनेचा प्रश्न आहे, अंजलीबाई म्हणत होत्या ती खरंच आहे म्हणायचं. शेवटी खोटं का बोलले राहतच की. खोटेपणा वाईट तो वाईटच. अंजली, अगं काय झालंय तुमच्या दोघात? अंजली, हे बघ, काल तर हसत खेळत गेलतास आणि भांडणं कसली? परत ते वहिनी साहेब काहीतरी फसवा फसवीचं सांगत होते. ते कशाचं काय? जे मनात नव्हतं ते झालं बघ अक्का. सगळी चूक माझीच आहे. नाही, तू अशी सहजासहजी चुकणारी नाहीस. सांग मला, काय झालंय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी स्वप्नात मनासारखा कौल लागला असं खोटंच राणाजींना सांगितलं होतं. मग त्यानंतर राणाजी खुश झाले होते, पण मग नंतर स्वतःच म्हणाले की स्वप्नात कौल खरा झाला असला तरी प्रत्यक्षात पण खरा करून बघूया. मग मी बरकत भाऊजींना घेऊन कौल मनासारखा लागण्यासाठी. खोटा कौल? आणि नेमकं जाऊबाईंनी ते त्यांच्या मोबाईलवर शूट केलं, माझ्या मोबाईलवर पाठवलं आणि राणाजींना बघायला सांगितलं. वहिनी साहेबांनी हे काय चांगलं केलं नाही. राणाला त्यांनीच भडकवलं असेल. थांब, मी सूरजलाच सांगते. नाही नाही नको, आता काही सांगू नका. यावरून घरात वाद नको. आणि तुमच्या दोघातल्या वादाचं काय? खुदाक्का, चूक माझीच आहे. चूक झाली खरं, पण तू हे केलंस ते चांगल्यासाठीच केलीस ना. पण यांनी मी खोटारडेपणा केलाय असंच डोक्यात धरलं. काय खोटारडेपणाने? अगं बारका असताना शाळा बुडवायची म्हणून ह्यो खोटारडेपणा करायचा की. आणि मोठा झाल्यावर बी लगीन करायचं नाही म्हणून खोटारडेपणा केलाच नव्हता राणा ना. हो, पण मी त्यांच्या भावनेशी खेळलीये ना. काय नाही, उलट तू त्याच्या भावना जपायला केलीस. आता त्याचं डोकं गरम आहे, थंड झाल्यावर येईल त्याच्या ध्यानात. म्हणूनच मी जरा गप्प बसले.
नाही बाई, तू गप बसू नगस. अगं आपल्या आपण समजायला राणा म्हणजे तू नाहीस. मनानं साधा आहे तू. काही गोष्टी त्याला उलगडून सांगायला लागतात. आता तू हे का केलंस हे त्याला नीट समजून सांग, म्हणजे कळेल त्याला. पण हे माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. ऐकायला लाव. अगं बायको म्हणून तुझा काय हक्क आहे का नाही? ऐक म्हणा. काय काळजी करू नका. चलू, डोळं पुस आणि लाग त्याच्या मागे. हो, मी यांना ऐकायला लावणार आणि सगळं नीट समजावून सांगणार. मी हे सगळं का केलं हे राणाजींना समजायलाच पाहिजे. ठोकळ्यात आणि मास्तरनी मध्ये भांडणं तर लावली. आता पुढं काय करायचं? काहीतरी तर करायलाच पाहिजे. हा, या ठोकळ्यानं आमची सेवा करायला पाहिजे. हॅलो राणा भाऊजी. हा वहिनी बोला की. अहो आम्ही नाहीच म्हणत होतो, पण आम्हाला राहवणं झालंय हो. का काय झालंय? ते आम्हाला का नाही कच्च्या कैऱ्या लई खाऊ वाटायला. वहिनी सीझन संपला की आता आंबा मिळणार. अहो वय तरी बी कच्च्या कैऱ्याच खाऊ वाटायल्यात बघा. सासूबाईंना तल्लफ आली असणार. आय वय राणा भाऊजी. अहो खरं लहानपणापासून का नाही आम्हाला असं कच्च्या कैऱ्या कधी खाऊ वाटायच्या नाहीत, पण आत्ताच वाटायल्यात. सासूबाईंना खाऊ वाटत असणार हो. हे बघा, आम्हाला जर खाऊ वाटत असत्या का नाही तर आम्ही सरळ म्हणलं असतं मिळत नाहीत राहू द्या, काय हरकत नाही. पण आता सासूबाईंची इच्छा आहे, ती कशी मोडायची राणा भाऊजी? ठीक आहे, मी बघतो कुठं मिळतात का ते. हा बघा बघा. नाही म्हणजे आम्ही तुम्हाला सांगणार नव्हतो खरं, पण अहो नाही वहिनी, अहो चांगलं केलं सांगितलं सत्य. मी करतो काय तर आणतो. वय वय आणा. ठेवू फोन. हा, कैऱ्या कुठनं मिळायच्या? या अख्ख्या घरात कोण असल तर ते म्हणजे आमच्या सासूबाई. सासूबाई जिथं कुठं आजचीला तिथनं ह्यो असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या बर का. तुमची तलफ पुरी करण्याकरता तुमचा ह्यो येडा पोरगा आणि काय काय करणार आहे त्यालाच माहित. ए सच्चा, अरे बरं झालं गाठ पडलास बघ. हे गावात कैऱ्या कुठं मिळतील? हा काय पैलवान, वा वा वा, आता तुम्ही बी लगेच. हा लय गोड बातमी आहे बघा. अभिनंदन अभिनंदन. अरे नाही रे, तसलं काय नाही. मग ते कैऱ्या पाहिजे होत्या पण सहज म्हणून. काय राहणार आता आमरस खाऊन खाऊन लोक कंटाळीत. आणि आता कुठल्या कैऱ्या आल्या तो? एक बी नाही. ते आपलं भाज्या की नाही भाज्या, हा हा त्याच्या शेतात एक आंब्याचं झाड आहे. त्याला पाडव्याच्या नंतर मोर आला होता बघा. हा तिथं कैऱ्या मिळतील बघा तुम्हाला. चालते, मी बघतो तिकडे जाऊन. बरं जाऊ मी. बापू यांना कुठे बघितलं? नाही हो. अहो अहो मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मला काय बोलायचं नाही. बोलू नका, मी काय सांगते ते ऐका. कुठं नाटक ऐकायची सवय नाही मला. अहो तुम्ही एकदमच काय तोडताय? मी काय सांगते ते नुसतं ऐकून घ्या ना. खोटं नाही ऐकलेलंच बरं. अहो पण मी कुठे खोटं बोलले? का कवलाच्या टायमाला बोलत ते? अहो नाही. कुठे गेली जोड? काय नाही, ते मळ्यात चाललोय. बर, अहो मी काय सांगते ते तुम्ही ऐकून घ्या. हे कौल वगैरे काही नसतं. प्रश्न कौलाचा नाहीये. मी खोटं बोलला ही चूक केली आणि ती खोटंच बी जाऊ द्या. तुम्ही माझी फसवणूक केली अशा ठिकाणी काय बोलू मी? अच्छा, म्हणजे तुम्ही माझं ऐकून न घेताच मला दोषी ठरवताय? बघा मला काय बी ऐकून घ्यायचं नाही. तुम्ही माझ्या नजरेसमोर न जावा. अहो आता मी तुम्हाला नजरेसमोर सुद्धा नकोय? मी जाऊ माहेरी? तिकडे जायचं तिकडे जावा, मी अडवणार नाही. असं काय बोलताय तुम्ही? हे बघा मला महत्वाची काम आहे आणि उशीर व्हायलाय. ठीक आहे, नकोय ना मी तुम्हाला नजरेसमोर. जाते मी माहेरी.